त्यानं तर माझ्या संसाराचं वाटोळं केलं, वाटोळं. म्हणून मी त्याला शिव्या देते का मला हाऊस आहे त्या काळ्याला नाव घ्यायचं, त्या काळ्या तोंडाच्या. बर हा? काय तुम्हाला शिवाय द्याय तेवढ्या द्या, माझं काय जातंय त्याच्यात. आता बघा हे घ्या, पाय घ्या इकडं आई साहेब. आता थोडं तिकडे बघा, लगेच काटा काढतो. तिकडे बघा थोडं आई साहेब. हा बघा आई साहेब, किती मोठा काटा घुसला. तुम्ही किती त्रास सहन केला आई साहेब. किती मोठा हा काटा. मला तू असं सहज काढलं. मला तर काही सुद्धा चुकलं नाही बघ. काय बाबा, खरंच तुझ्या हातात जादू आहे, जादू. माझा लय आशीर्वाद आहे. तू अगदी देव धरून दिल्यासारखं आला. अहो कशाचा देव धाडतो आणि कशाचं काय. आई साहेब, तुमच्या पायातील काटा काढायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. बरं आई साहेब, आता लय उशीर होतोय. माझी गुरबी आता लांब गेली असतील. येतो म्या. बर तुमच्या आता भाकरी देतो तुमच्या जवळ. विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल. टाळ्या वाजवा महिला वर्ग, पुरुष मंडळी. हरी ओ विठ्ठल, हरी ओ विठ्ठल. आपल्या गावाला साक्षात पांडुरंग आले मायबाप. हरी ओ विठ्ठल, हरी ओ विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग हरी ओ विठ्ठल, हरी ओ विठ्ठल. विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल. हरी ओ विठ्ठल, हरी ओ विठ्ठल. विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल. हरी ओ विठ्ठल, हरी ओ विठ्ठल. हरी काल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सज्जन हो, बघा बघा, माझ्या पांडुरंगाचं रूप किती गोड आहे. माझ्या पांडुरंगाचं नाम किती गोड आहे. सज्जन हो, आयुष्यातून उधरून जाण्यासाठी पांडुरंगाचं नामस्मरण हेच एक आपल्या उद्धाराचं साधन आहे. बघा, आपण या जन्माला आलो तर उधरून जाण्यासाठी फक्त भगवंताचं नाम हेच आपल्याला कामाला येणार आहे. चला चला या आपल्या आयुष्यामध्ये सज्जन हो, सगळं विसरा, परंतु माझ्या पांडुरंगाला आणि त्याच्या नामस्मरणाला कधीही विसरू नका. महाराज, आम्ही भगवंताला कधीच विसरणार नाही. तुम्हीच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला. भक्तीचा मार्ग म्हणजे मानव कल्याणाचा एकमेव मार्ग आहे महाराज. होय सज्जन हो, हाच एकमेव मानव कल्याणाचा मार्ग आहे. महाराज, तुम्हीच आम्हाला भक्ती संप्रदायाची वाट दाखवली. तुम्हीच आम्हाला भगवंताच्या नामाचं आणि वारीचं महत्व कळालं. ही सारी कृपा तुमचीच आहे महाराज. नाही नाही, अहो मी एक निमित्त मात्र आहे. ही सारी कृपा त्या पांडुरंगाची आहे. तोच आपलं सर्वांचं सांभाळ करतो, तोच आपलं सर्वांचं रक्षण करतो. त्या पांडुरंगाचं भजन आणि नामस्मरण करणं हे आपलं तुमचं आमचं परम कर्तव्य आहे. चला चला, रामकृष्ण हरी मंत्र म्हणूया आणि पांडुरंगाची भक्ती करूया. बोला रामकृष्ण हरी. सदा माझे डोळे जडो तुझे मोती. रखुमाईचा पदे सोयरिया सोयरिया. रखुमाईचा पदे सोयरिया सोयरिया. रखुमाईचा पदे सोयरिया. रखुमाईचा पदे सोयरिया सोयरिया. रखुमाईचा पदे सोयरा, रुक्माईचा पदे सोयरा.
गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बंद करा हे तुमच्या भक्तीचं सॉंग. अरे तुकारामा, तुला 1000 वेळा सांगितलं की अशा अडाणी माणसांना काहीतरी सांगून फसवत जाऊ नको म्हणून. तू इथं भजन कीर्तन करायला काय स्वतःला पंडित शास्त्री ज्ञानी समजतो की काय? शास्त्रीजी हा किती पुढे गेलाय. लोक काय जमवतो, अभंग काय करतो, कीर्तन काय करतो, ह्याच्यामुळे लोक आम्हाला गावात मान्य ह्याची सगळे लोक ऐकत असतील. नाही सज्जन हो, अहो लोकांना मी भक्तीचा मार्ग दाखवतो आहे, जगद उद्धाराचा रस्ता दाखवतो आहे. तुमचा काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका महाराज. काय गैरसमज करू नका म्हणतो? तुला कोणी अधिकार दिला वेदांचा अर्थ सांगण्याचा आणि कीर्तन करण्याचा? बोल, तुला कोणी अधिकार दिला? अहो शास्त्रीजी हा फार पुढे गेलाय. याने काय करतोय, असे अडाणी लोक गोळा करतोय, काहीतरी पाकाण सांगतोय आणि आपल्याबद्दल भडकावतोय. ह्याचा अभंग आणि भजन कीर्तन बंद करूया आपण. नको नको, मी तुमच्या हातापाया पडतो, तुमच्या समोर पदर पसरतो. अहो माझं भजन कीर्तन बंद करू नका. माझ्या भगवंतामध्ये पांडुरंगामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पाडू नका. हो मी तुमचे फार फार मी तुमच्या पाया पडतो महाराज. अरे तुकारामा, तू अभंग करणार, कीर्तन करणार, भजन करणार आणि आम्ही मग काय गोट्या खेळणार? तुझं हे ढोंग बंद कर आणि मुकाट्यानं इथून चालता हो, नाहीतर तुला इथून हकलून द्यावं लागेल. महाराज अहो भगवंताची भक्ती करायला आणि नामस्मरण करायला कुणाच्या परवानगीची काही गरज आहे का? वेदांचा तो अर्थ माचीत ठावा, येरानी व्हावा भार माता. अहो भगवंताची भक्ती करणं, भजन करणं कुणालाही करता येतं. तुम्ही माझं भजन आणि कीर्तन तेवढं बंद करू नका. त्याला कोणी एका मध्यस्थाची आवश्यकता नाही. चला महाराज. बघा बघा शास्त्रीजी किती पुढे गेलाय तो. अरे तुक्या, तुला किती वेळा सांगायचं हे भजन बंद कर म्हणून. आणि तुझं हे तत्वज्ञान आम्ही वेदाचा अर्थ तुझ्या पुढे मी ऐकत बसत असंच ना? नाही महाराज नाही. अहो तुम्हाला शिकवण्या एवढा आणि तुम्हाला सांगण्या एवढा मी मोठा मुळीच नाही. अहो हे माझं भजन आणि कीर्तन तेवढं बंद करू नका. बाकी तुम्ही काही करा, पण माझ्या भजन कीर्तनाला तेवढं अडवू येऊ नका. हो भजन आणि भक्ती जाणून तू आम्हा विरुद्ध कटकारस्थान करतोस, म्हणूनच लोक आम्हाला आज हवं तसं बोलू लागले आहेत. हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस धर्म बुडेल आणि मग धर्माचं रक्षण करणार तरी कोण? अहो धर्माचं रक्षण तर सोडाच, पूजा पाठ ही बंद पडतील, लोक अधर्माच्या मार्गाने जातील. तुकोबा याला जबाबदार तुम्ही आहात. नाही नाही महाराज, धर्माच्या विरुद्ध मी काय करतो आहे? उलट आपला धर्म श्रेष्ठ व्हावा, वारकरी संप्रदायाची पताका सर्वदूर पोहोचावी असंच काम करतो आहे. धर्माचे रक्षण करणे पाखांड खंडन, हेच करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. अहो धर्म धर्म म्हणजे तरी काय? माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, यालाच धर्म म्हणतात. कोणी उच्च नाही, कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी नीच नाही. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. हाच खरा धर्म, हेच खरं तत्वज्ञान. महाराज
हेच खरे भक्ती आणि खरा धर्म हाच आहे. महाराज मला आता मारू नका आणि माझ्या भजन कीर्तनाला अडवू येऊ नका. थांब तुकोबा, बंद कर तुझे हे थोबाड. धर्माचा ज्ञान सांगण्या एवढा तू मोठा नाही आमच्या एवढा. धर्म काय आणि अधर्म काय हे आम्हाला चांगलं समजतंय. होय असंच मंबाजी म्हणतात, तेच बरोबर आहे. तू फक्त भजन कीर्तन बंद कर. बर मंबाजी बुवा, आमची आता पूजेची वेळ होते, आम्हाला जावं लागेल. पण तुम्ही मात्र ह्या तुक्याचा बंदोबस्त करा. हा गपगुमान ऐकतोय का बघा. वेळ पडली तर याला काठीचा प्रसाद दिला तरी चालेल. आम्ही जातो. ठीक आहे शास्त्रीजी, तुम्ही म्हणता तर पूजेला तुम्ही जावा. मी बघतो या तुक्याचं काय करायचं. बोल तुक्या, काय समजले की नाही तुला? महाराज त्यात न समजण्यासारखं काय आहे? अहो भगवंताची भक्ती करायला आणि नामस्मरण करायला काय कुणाच्या मध्यस्थीची गरज आहे का? भगवंताची भक्ती आणि नामस्मरण म्हणजे हा तर अधर्म मुळीच नाही. हे खऱ्या अर्थानं धर्माचंच लक्षण आहे. हा, तुला धर्म काय आणि अधर्म काय हे चांगलं समजतो. बोल. नका. भजन पूजन बंद नका बंद नका करणार की नाही? नका नका बोल. मंबाजी बुवा, मारू नका हो गरीबाला, मारू नका. बोल. भजन पूजन बंद करणार की अहो नाही? महाराज मी तुमच्या पाया पडतो, हाता पाया पडतो, पदर पसरतो, पण मला मारू नका. अहो मी तुमचं काय गुन्हा केला आहे ते तरी सांगा. पांडुरंगा देवा, आता तू तरी वाचव रे मला, तू तरी वाचव. हा, तुला तो पांडुरंग तुला कसा वाचतो त्याचा बघतो. बोल. भजन पूजन बंद करणार की नाही? बोल. नका नका मला मारू नका हो पांडुरंगा, पांडुरंगा. मंबाजी बुवा, मी तुम्हाला फार त्रास दिला. अहो मला मारून मारून तुमचे हात पाय दुखले असतील. थांबा, मी तुमचे हात पाय दाबतो. आराम करा. गुरु हो अगोदर माझ्या अंगाला हात लावतो. तू सांगितलेलं ते तुला कळतं नाही तर आणखी मार खातील बा. मारा, आणखी मारा, किती मारा, पण माझ्या पांडुरंगात आणि माझ्यात अंतर पाडू नका हो. मी तुमच्या पाया पडतो, पदर पसरतो, हात जोडतो. महाराज माझ्या पांडुरंगात अंतर पाडू नका. नाहीतर तुला या ठिकाणी इतका मार खावा लागेल. बोल काय करतो? नको नको मंबाजी बुवा, आता मला मारू नका. पाहिजे तर मी तुमचं सार ऐकतो, परंतु माझ्या भक्तीच्या तेवढं तुम्ही आड येऊ नका हो. तुला दिलेला आजचा प्रसाद ठीक आहे, उद्या मात्र तुला बघून घेईल बा. देवा, पांडुरंगा, अरे तू तर सारे हे उघड्या डोळ्याने कसं पाहतोस बाबा. तुझं नामस्मरण करतो, तुझी भक्ती करतो, यात माझी काही चूक आहे का? असं झालं देवा तर मी काय करू? मी तुझं नामस्मरण कसं करू? तुझी भक्ती कशी करू? तुझं पूजन कसं करू? देवा सांग, आता तू सांग. असं झालं तर मी वागू कसं, भक्ती करू कशी? अहो तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय की घरी लवकर येत चला म्हणून. अहो सोडा सोडा हे भजन भजन कीर्तन कीर्तन हा नाद सोडा. अहो जरा संसाराकडे पण बघा. हा, पोरं बाळ उपाशी मरायची वेळ आली तरी तुम्हाला काही कळना. अगावले, आता तूही तसंच बोलतेस. आताच मंबाजी बुवानी मला मारलं ग, फार फार मारलं, काठी तुटस्तोर मारलं. बघ बघ बघ, हे वळ तरी बघ, अंगावर माझ्या किती वळ उठले ते तरी बघ ग. त्याने तुम्हाला काठीनं मारलं? तो कोण लागून गेलाय तुम्हाला मारणारा? अगं बाई, हे किती वळ उठले तुमच्या काठीवर. आणि त्याने तुम्हाला का बरं मारलं? तुम्ही त्याचा काही गुन्हा केलता का? नाही आवली, मी त्याचा काही गुन्हा केला नव्हता. ते आणि मंबाजी बुवा इथं आले आणि म्हणाले, आजपासून या मंदिरातलं भजन आणि कीर्तन तुमचं बंद म्हणजे बंद. का बरं? का बरं भजन कीर्तन बंद म्हणा? देऊळ काय त्यांच्या बाचा आहे होय? थांबा थांबा, आता चांगलं जाऊन जाब विचारते मी त्यांना. नको नको आवली, तू त्यांना जाब विचारू नको. अगं माझा पांडुरंग सगळं पाहून घेईल, तू काही काळजी करू नको. तू जाब विचारायला जाऊ नको. तुमचा पांडुरंग काय जीव गेल्यावर पाहून घेणार आहे होय? हा, अरे काळ्या तोंडाच्या विठ्ठला, तुझ्यामुळे तर माझा नवरा वेडा झाला, वेडा. माझ्या संसाराचं सगळं वाटोळं केलंस तू. कुणीही यावं आणि माझ्या नवऱ्याला मारून जावं. काय हे माझं नशीब, कसं व्हायचं माझ्या संसाराचं? हाय रे देवा परमेश्वरा. अगावले,
असं रडू नकोस. माझ्या पांडुरंगाला शिव्या देऊ नकोस. अगं तो सारं पाहतो म्हणजे काय वेडा नाही ग. त्याला सगळं कळतं. तो सर्वांचं चांगलं करतो, कुणाचंही वाईट करीत नाही. पांडुरंग पांडुरंग. बरं बरं, बंद करा तुमचं हे कीर्तन आणि चला घरला. लेकरं उपाशी आहेत, मला स्वयंपाक करायचा आहे. चल चल चला. चल चला घरला चला. चला चालू करा, चालू करा, सभा चालू करा. सांगा त्या वेड्या तुक्याचा बंदोबस्त कसा करायचा ते. अहो शास्त्रीजी, त्याचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून काय विचारता हो तुम्ही? त्याला द्यायचा आपण गावातून हकलून, नाहीतर एक दिवसच आपल्याला गावातून गाव सोडून जायला पाळी आहे. अहो त्याला गावातून हकलायचं लांबच राहू द्या. अहो त्याचं कीर्तन ऐकायला लोक दूर दूरून येऊ लागले आहेत. त्यांची प्रसिद्धी फार वाढत चाललेली आहे बघा. अहो त्याचं कीर्तन तर मात्र खूप चांगलं आहे बघा. अहो त्यांचा आवाज काय, त्याचं सांगणं काय. अहो अभंग अभंग तर मात्र एकच नंबर आहे बघा. अरे बंद करा त्याची स्तुती. हा, त्याचं कीर्तन चांगलं आहे, मग जा की त्या कीर्तनात. तिचं कशाला आला माझ्याजवळ? हा, अहो तुमच्या असल्या बोलण्यानं तो चापरलाय आणि वाटेल तसं विवेचन करत सुटलाय तो. अहो चांगल्या कीर्तनाला मी नाही चांगलं म्हणतो, तर लोक त्या कीर्तनात चांगली कीर्तन चर्चा करतातच हो. अहो शास्त्रीजी, त्यांचं कीर्तन ऐकायला लोक दूर दूरून येऊ लागलेले आहेत. त्यांची कीर्ती वाढतच चाललेली आहे बघा. ते काही नाही. त्याचं भजन आणि कीर्तन आजपासून बंद म्हणजे बंद. त्याचा लौकिक आणि कीर्ती कितीही असू द्या, ते धर्माच्या विरुद्ध आहे. बरोबर आहे. तो शूद्र आहे. त्याला शास्त्रानुसार वेदांचा अर्थ करता येणार नाही. नाही म्हणजे नाही. अगदी माझ्या मनात तेच आहे. आता तुम्ही फक्त त्याच्या गाता मागून घ्या. मी तुम्हाला त्या दोरी बांधून तुमच्या जवळ देतो आणि खोल इंद्राणीच्या डोहात त्या गाता बुडून टाका. माग पुरव सुद्धा राहणार नाही. होय, आपण त्या तुकाराम महाराजांना बोलून घेऊया. गोपाळ बुवा आणि महादेव बुवा, ऐका. काय महाराज? अहो बोला बोला शास्त्रीजी, काय म्हणता? तुम्ही दोघ जण आत्ताच्या आत्ता त्या तुकाराम महाराजाकडे जावा आणि त्यांना असेल तसं इथं बोलावलं आहे म्हणून सांगा. ते नाही म्हटलं तर आम्ही त्यांच्याशी काय वाद घालणार नाही बघा महाराज. अहो त्या तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाई फार बोलते हो. अगदी देवाला सुद्धा शिव्या देते. आम्हाला त्याची फार भीती वाटते भाऊ. हे बघा महादेव बुवा, गोपाळ बुवा, बर. तुम्ही सांगितले तेवढं काम करा. ठीक आहे. आणि जर तो तसा जर इकडे तुमच्या बरोबर नाही आला बर. तर त्याला बांधून घेऊन या. बर, बर, आणि ठीक आहे. बघतो दोघं काय करायचं. ठीक आहे. ठीक आहे. आणि हो ऐका, त्या तुकाराम महाराजांना येताना त्यांनी जे अभंगाच्या गाथा केलेल्या आहेत त्या गाथा सुद्धा सोबत घेऊन यायला सांगा. अगदी आजच त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकू. अहो शास्त्रीजी, अभंग पाण्यात बुडवलं म्हणतो त्या गाता येईल का? त्याला दुसरं कारण काय ते शोधलं पाहिजे बघा. दुसरं कारण शोधण्याची गरजच नाही. तो दे म्हणल्यावर तो देणारच. आमचा विश्वास आहे, फार इमानदार आहे तो. अहो ठीक आहे. शास्त्रीजी आणि मंबाजी बुवा, आम्ही आता जातो आणि त्या तुकाराम महाराजाला गात्यासहित घेऊन येतो बघा. जावा जावा घेऊन या. पण मंबाजी बुवा, बोला. जोखीम जरा महत्वाची आहे. बर. तो वेडा तुक्या काहीतरी जादूटोना भानामती करेल. आपल्याला काहीही करून त्याच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्याच पाहिजेत, म्हणजे आपण निश्चिंत झालो. शास्त्रीजी, तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका हो. मोठे मोठे दगड त्या गात्याला बांधून देतो तुम्हाला. फक्त तुम्ही त्या इंद्रायणीच्या खोल डोहामध्ये
बुडवून टाका म्हणजे झालं. मीही त्या अभंगाच्या गाता इंद्रायणीच्या खोल डोहात बुडवतो. माग काही शिल्लक ठेवत नाही, एक अभंगही शिल्लक ठेवत नाही. बघतो त्या तुक्याच्या अभंग वाचवायला कोण येतो तो. अहो एकदा गाता जर बुडला आणि त्याच्या जर पुन्हा जरी काढल्या तर त्याचा काय उपयोग आहे हो? चिखल कागदाचा चिखल होईल चिखल. अरे सोडा मला, काय हा त्रास देता? मी काय गुन्हा केलाय आणि माझ्या अभंगाच्या गाथा कशाला पाहिजे आहे तुम्हाला ते तरी सांगा. अरे तुकारामा, तुला अभंगाच्या गाता कशाला पाहिजेत म्हणून काय विचारतोस? तुला 1000 वेळा सांगितलं ना की हे कवित्व करत जाऊ नको म्हणून, तरी तुझं आपलं ते चालूच. महाराज, मग आता तुम्ही काय करायचं ठरवलं आहे तरी काय? काय करत आहे? हे अभंगाच्या गाथा आता शास्त्रीजी घेणार आहेत आणि इंद्राणीच्या खोल डोहामध्ये बुडवणार आहे. नको नको नको, मी तुमच्या पाया पडतो, पदर पसरतो, पण माझ्या गाथा, अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवू नका हो. अहो, हे जर गाथा पाण्यात बुडाल्या तर जगातील ज्ञान बुडेल. त्या फार कष्टाने तयार केल्या आहेत. मी पाया पडतो, पदर पसरतो. पांडुरंगा, आता तू तरी वाचव रे माझ्या गाथा. देवा पांडुरंगा, आता तू तरी वाचव. आता प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा तुला वाचवायला येणार नाही. आणि त्या गाथा नका नका महाराज, नका. देवा पांडुरंगा, आता आता काय करू मी? माझ्या गाथा म्हणजे माझे अभंग, हे माझे जीव की प्राण आहेत. देवा, आता तू तरी वाचव रे. ए तुकारामा, आता उगाच वायफळ बडबड करत बसू नको. त्याचा काही उपयोग होणार नाही बघ. आता येते त्या जेव्हापेक्षा एक कागद महत्वाची आहे ती काय? पाण्यात राहिले का आणि वर राहिले का? सारखंच ना. अरे त्याच काय कथा? आणा त्या गाता इकडं माझ्याकडं आणि चला माझ्या बरोबर इंद्रायणीच्या खोल डोहात बुडवायला. पांडुरंगा पांडुरंगा, मी माझ्या गाथा देत नाही. शास्त्रीजी, पाहिजे तर तुम्ही मला पाण्यात बुडवा, मला ठार मारा, पण माझ्या अभंग गाथा पाण्यात बुडवू नका हो. देवा पांडुरंगा, तू तरी वाचव रे माझ्या गाथा, तू तरी वाचव रे माझ्या अभंग. तुझा पांडुरंग तो कथा वाचव तुझ्या बाय सिद्धार्थ. आम्हाला ज्ञान शिकवतो. बाय सदा. अरे चला रे माझ्या बरोबर ह्या इंद्रायणीच्या खोल डोहात बुडवतो. बस स्वतः एकटा बोलला. कवना बेले आंधळ्याची काटे माझी हरणी कुंडली जगवणारा, माझी हरणी कुंडली जगवणारा, अडकाली कवना आंधळ्याची काटे अडकले कवल्या बेटे, आंधळ्याची काटे अडकले कवल्या बेटे, आंधळ्याची काटे. आता जीव देव पाय दाव घाल माझी आई, आता देव जेव पायी दाव घाल माझी आई, माझी हरणी गुंतली जगवणारा, माझी हरणी गुंतली जगवणारा, गुंतली आंधळ्याची काटे अडकले कवल्या बेटे, आंधळ्याची काटे अडकले कवल्या बेटे, आंधळ्याची काटे. तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू, तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू, माझी हरणे गुंतली जगवणाऱ्या, माझी हरणे गुंतली जगवणाऱ्या,
अडकली कवड्या बेली अंधळ्याची काठी अडकली कवड्या बेली अंधळ्याची काठी अडकली कवड्या बेली अंधळ्याची काठी आंधळ्याची जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अहो आबाजी पंत आज एकादशीचा दिवस आहे कीर्तनाची वेळ होऊन गेली तुकाराम महाराज अजून आले नाहीत गेले तर कुठं म्हणायचं एवढा उशीर कसा काय झाला आज एकादशी आहे आणि महाराज कीर्तनाला सर्वांच्या अगोदर हजर असायचे आणखी कसे आले नाहीत अहो कसं काय चुकले अहो गंगाधर पंत बसले असतील घरात काहीतरी करीत त्यांची ती पत्नी फार फार कर्कश बाया हो संसारात सारखं अडकावून टाकते झालं आज सुद्धा तसंच झालंय बघा गंगाधर पंत आणि महाराजांच्या कीर्तनाला तीच आडवी आली असेल अहो पण मी येताना त्यांच्या घराकडे जाऊन आलोय तुकाराम महाराज मात्र घराकडे काय दिसले नाही काय महाराज घरी नाहीत आणि गेले कुठं एकादशीच्या कीर्तनाला महाराज कधीच चुकत नाहीत आज कसं काय चुकले अहो प्राण गेला तर बेहत्तर महाराजांचा एकादशी नेम चुकाचं नाही पण महाराज गेले तरी कुठं म्हणायचं तोपर्यंत आपण नामस्मरण करूया होय गंगाधर पंत महाराज कधी भजन कीर्तन मंदिर चुकवत नाहीत कोणीही किती जरी आडवं आलं काही जरी संकट आलं महाराज कधीच कीर्तन चुकवत नाहीत येतील इतक्यात आपण तोपर्यंत भजन करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अरे बंद करा तुमचं भजन कीर्तन अरे महाराज तिथं इंद्राणीच्या डोहावर बसले उपोषण करीत आणि तुम्ही बसा इथं भजन कीर्तन करीत काय महाराज इंद्रायणीच्या डोहावर उपोषण करीत बसले आहेत आणि ते का बरं? अरे का बरं म्हणून काय विचारतात त्या मम्माजीनं आणि त्या रामेश्वर शास्त्रीने त्यांच्या अभंग गाता त्या इंद्राणीच्या डोहात बुडवल्यात म्हणून महाराज अन्न पाणी सोडून तिथंच प्राणांतिक उपोषण करीत बसलेत अरे च्या असंच काहीतरी झालं असलं पाहिजे त्याशिवाय महाराज इकडे यायचे नाहीत येतील एवढ्यामध्ये आपण वाट पाहूया अहो गंगाधर पंत आता चर्चा करण्यात काय उपयोग आहे का चर्चा आपली राहू द्या आता आपण काय करायचं ते ठरवा आणि हे गावगुंड मंबाजीबो आणि रामेश्वर शास्त्री महाराजांना काय भजन कीर्तन काय करू द्यायचे नाहीत आता आपण काय करायचं ते ठरवा बाबानो मला तर आता फार भीती वाटायला लागली रे आज 13 दिवस झाले मी त्यांना रोज विनवणी करते चला घरला म्हणून पण महाराज काही घरी येत नाहीत आणि अन्न पाणी काही घेत नाहीत अरे देवा कसं होईल माझ्या संसाराचं अहो रडू नका जिजाबाई रडू नका आपल्या महाराजांना काही होणार नाही तुम्ही रडू नका शांत राहा महाराजांना काही होणार नाही तो पांडुरंग आहे ना परमात्मा तो करेल काय सगळं व्यवस्थित त्या काळ्या तोंडाचं नाव सुद्धा घेऊ नकोस त्याने तर माझ्या संसाराचा खेळ मांडलाय आता काय करू मी अहो आवली साहेब असं टिव्या देऊ त्या पांडुरंगाला चालेल का तो करेल सगळं व्यवस्थित
तो आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता? तो करेल सगळं व्यवस्थित. कधी करेल व्यवस्थित सगळं? माझे तर प्राण जायची वेळ आली. रोजच्या संसाराचं बघू, पोरा बाळांचं बघू, का महाराजांचं बघू. आता मला वेळ लागायची वेळ आली. बघू तर काय बघू मी आता, काय करू आता. अहो जिजाबाई, काही काळजी करू नका. तो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो सगळं व्यवस्थित करेल. तुम्ही काही काळजी करू नका. चला आपण आता इंग्रजांच्या डोहार जाऊया आणि तुकाराम महाराजांना समजावून सांगून त्यांना बोलवून आणूया. चला चला, महाराजांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होण्यापेक्षा आपण त्यांना घरी आणूया. अरे पण प्राण गेला तरी महाराज कोणाचंच ऐकायचे नाहीत. मी त्यांना किती हातपाय पडले, मुलांना पायावर घातलं, तरी एक ऐकले नाहीत. आता तुम्ही तरी समजावून सांगा रे बाबांनो. चला 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 महाराज. चला चला, महाराजांना आपण विनंती करू. महाराज काय ऐकणार नाहीत. महाराजांनी जर नाही ऐकलं, तो परमात्मा पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाची प्रार्थना करू. अभंग काय, महाराज पुन्हा नेता येतील, परंतु तुम्ही असं अन्न पाण्याबिगर राहू नका. म्हणून महाराजांना आपण सांगूया. चला चला चला, लवकर चला. चला चला सगळेजण. अरे च्या, 13 दिवस झालं तरी हा तुक्या इथं काय करतोय? लेखाला घरी गेला नाही, खातो पितो तरी काय म्हणायचं? काय खातो? 3 वाटीची माती खातोय. अरे बाबा, एक दिवशी मरून पडेल. मोठा भक्तिवान कुठलाही लागून गेलाय. आता कुठे गेला त्याचा पांडुरंग? ये म्हणाव त्या पांडुरंगाला, तुकारामाच्या अभंगाच्या गाथा वाचवायला. नुसतं ढोंग करतोय हा. अहो, साधं ढोंग नाही, हा स्वतःला मोठा ज्ञानी अधिकारी समजतोय. म्हणूनच तर त्याच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या खोल डोहात बुडवलेल्या आहेत. माग काही शिल्लक ठेवलेलं नाही, एक अभंग सुद्धा शिल्लक ठेवला नाही. जरी राहिला काळा तर त्याला चिकलच होणार आहे. अहो शास्त्रीजी, हो, हा गोंधळ कशाचा ऐकू येत आहे? तुकाराम महाराजांची पत्नी आणि काही वारकरी आपल्या दिशेने आपल्याकडे चाल करून येत आहेत. चला आपण कुठे जर जाऊया, नाही तर आपल्याला मार बसेल बघा. अरे च्या, खरंच की हा बघा, मोठा बघा. जमाव येताना दिसतो आहे. ते इकडे यायच्यात आणि काहीतरी विपरीत व्हायच्यात. आपण चला, इथून निघून चला, जाऊ. चला, चला चला, लवकर लवकर मंबाजी चला. बुवा, चला, काही खरं नाही. चला. बघा बघा, प्राण जायची वेळ आली. तेव्हा तूच वाचव रे परमेश्वरा. उठा उठा महाराज, काही काळजी करू नका. पांडुरंगाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल. उठा महाराज, उठा. पांडुरंग आहे ना सांभाळायला. अहो महाराज, असं अन्न पाणी त्याग करून काय प्रश्न संपणार आहे? चला घरी. अहो महाराज, महाराज तुम्हीच सांगता ना, ह्या जगानं किती त्रास दिला तर आपण आपलं भजन कीर्तन सोडायचं नाही. आणि काही लोक तर सज्जनाला त्रास द्यायलाच आलेले असतात. महाराज तुम्हीच आम्हाला सांगता ना की ह्या जगानं किती त्रास दिला तर आपण मार्ग सोडायचा नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष महाराज करायलाच पाहिजे. तुम्हीच सांगता ना महाराज. माझं राहू द्या. तुम्ही या वारकऱ्यांचं तरी ऐका आणि सोडा तुमचा हा हेकडपणा. चला घरी, आपली पोरं बाळ वाट बघतात. ते बघा आई, काय माझं आहे त्याची, म्हणून असला नवरा मला भेटला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अगं अवले, असं रडून कसं भागेल? अगं माझा पांडुरंग सर्व काही व्यवस्थित करेल. तू काय काळजी करू नको. अगं तू लेकरा बाळांच्याकडे बघ, माझी काही काळजी करू नकोस ग.
रडू नको रडू नको सावली. पांडुरंगा जीव गेल्यावर तुमचं बरं करणार आहे का? आणि तुम्ही मेल्यावर मी लेकरा बाळाला मागून आणून खाऊ घालू का? हा? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला काहीच कळेना. नको नको. अहो महाराज, आवली साहेब म्हणतात तेच बरोबर आहे. हे सोडा हे काढपण आणि चला घरी, होईल सगळं व्यवस्थित. होय महाराज, चला घरी जाऊया. तो पांडुरंग आहे सांभाळायला, त्यांच्या कृपेने सगळं होईल. चला आपण सगळे. महाराज, तुम्हाला तुमच्या मुलाबाळासाठी तरी जगावंच लागेल, उठावंच लागेल. अहो महाराज, चला सोडा हे काढपण आणि चला घरी. आज एकादशीचा दिवस आहे. मंदिरामध्ये जाऊ, कीर्तन करू, भजन करू. एवढे माता माऊली बसलेत, इकडे वारकऱ्यांचा मेळा आहे, लहान थोर मंडळी बसलेत, तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी आतुर झालेत. महाराज चला, तुम्ही चला घरला चला महाराज. नाही नाही, आता मी इथून कुठेही जाणार नाही. जोपर्यंत माझ्या अभंगाच्या गाथा मला परत मिळत नाहीत तोपर्यंत मी अजिबात हलणार नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. सज्जन हो, आता कुठेही जाणार नाही, मी इथून अजिबात हलणार नाही. अरेच्या अरेच्या कसला प्रकार? अरे महाराज, आकाशात काय विजांचा अरे, कडकडाट होऊ लागलेला आहे. काय दिसायला लागलंय? काय होऊ लागलेलं आहे महाराज? खरंच काय चमकायला लागलंय? खरंच महाराज काय काय होऊ समजायला लागलेलं आहे? लागलंय? विजांचा कडकडाट. अहो महाराज, हे काय होऊ लागलेलं आहे? विजांचा कडकडाट, पाण्यामध्ये उकळे आल्यासारखं होऊ अरेच्या लागलेलं आहे. आवाज. पांडुरंग, माझ्या पांडुरंगाला, माझ्या पांडुरंगाला. भगवंता, मी फार आभागी, मी तुला खूप त्रास दिला. अरे पांडुरंगा, माझ्या अभंगाच्या बघू बघू, माझ्या अभंगाच्या गाथा बघू. देवा, अरे माझ्या अभंगाच्या गाथा वाचवायला तुला 13 दिवस पाण्यात राहावं लागलं. मी फार तुझा अपराध आहे. देवा पांडुरंगा, पांडुरंगा क्षमा कर मला. येसाजी, आता थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन होणार आहे. होय होय रायाजी, काय? देऊ म्हणूनच या तर आपण गावातील त्यांच्या तयारीसाठी पुढे आलो आहोत. तुकाराम महाराजांची कीर्ती फार दूरवर पसरलेली आहे, याची प्रचिती आमच्या राजांना आहे. म्हणूनच तर काही नजरांना घेऊन या ठिकाणी ते स्वतः भेटायला येणार आहे. येसाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन होण्यापूर्वी आपण तुकाराम महाराजांना बोलून आणूया की. हो रायाजी, छत्रपतींचा निरोप आपण तुकाराम महाराजांना सांगूया. चला. चला चला. येसाजी, महाराज असतील कुठे? घरी की मंदिरात? का बसले असतील डोंगरावर कीर्तन करत? असतील कुठेतरी गावामध्ये, बोळामध्ये, गल्लीमध्ये. चला आपण पाहूया तुकाराम महाराज आहेत तरी कुठे. चला चला, पाहूया आपण. सज्जन हो, कोण आहात तुम्ही? आमच्या गावात तर तुम्ही नवीन दिसता आहात. कोण पाहिजे आहे तुम्हाला? पांडुरंग पांडुरंग. अहो वारकरी बुवा, देऊ या गावातील थोर संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. तुकाराम महाराज आहेत कुठे? कोठे घर आहे त्यांचं? सांगा आम्हाला. अरे च्या, म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देहू गावला येत आहेत. म्हणजे खूप धन्य धन्य झाले म्हणायचे. होय होय वारकरी बुवा, तुकाराम महाराजांची कीर्ती फार दूरवर पसरलेली आहे, याची प्रचिती आमच्या राजांना आहे. म्हणूनच तर काही नजरांना घेऊन या ठिकाणी ते स्वतः भेटण्यासाठी येणार आहेत. तुकाराम महाराज आहेत तरी कोठे? बोला. अहो सज्जन हो, तो कसला संत आहे आणि काय? तो फक्त नावाचा तुकाराम आहे, बाकी काय नाही. अहो वारकरी बुवा, तुकाराम महाराजांचे तुमचे न त्यांचे जमत नसेल तर दुसऱ्यांना असे नाव ठेवू नये. होय होय वारकरी बुवा, आमचे महाराज आता यायची वेळ झालेली आहे. तुकाराम महाराज आहेत तरी कोठे? माहिती असेल तर सांगा आम्हाला. अहो सज्जन हो, तुम्हाला नाव, गाव आणि पत्ता त्याचा सांगायला कशाला? तुमच्या समोर जो उभा आहे ना, तोच मी वेडा तुकाराम आहे, तोच मी वेडा तुकाराम आहे. अरे च्या,
तुकाराम महाराज म्हणते ते तुम्हीच माफ करा आम्हाला, चुकलो आम्ही. बरं झालं तुकाराम महाराज, तुम्ही इतके साधे असतील असं वाटलं नव्हतं आम्हाला. बरं झालं तुमचं दर्शन द्या आम्हाला. पांडुरंग पांडुरंग. असते भूपती गजपती अश्वपती न्यायालंकार मंडित अष्टप्रधान वेष्टित प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवाजी महाराजांचं आगमन होत आहे. पांडुरंग पांडुरंग हरी. रायाजी यशाची कुठे आहेत तुकाराम महाराज? त्यांच्या भेटीसाठी आम्ही आतुर झालो आहोत. कुठे आहेत महाराज? महाराज, तुकाराम महाराजांना फार शोधण्याची गरज पडली नाही आम्हाला. तुकाराम महाराज रस्त्यातच भेटले आम्हाला. होय महाराज, तुकाराम महाराज इतके साधे असतील असं वाटलं नव्हतं आम्हाला. म्हणजे कुठे आहेत तुकाराम महाराज? आम्हालाही भेटू द्या त्यांना. महाराज, हेच ते तुकाराम महाराज. त्यांना फार शोधायची गरज पडली नाही आम्हाला. होय महाराज. अहो ही सारी पांडुरंगाची कृपा आहे बघा. अहो मी घरातून बाहेर पडायला आणि हे दोघं भेटायला एकच गाठ पडली. पांडुरंगारी पांडुरंगारी वासुदेव हरी. ही सारी कृपा त्याची. तुकाराम महाराज, तुम्हाला भेटून धन्य झालो आम्ही. दर्शन द्या आम्हाला. आमच्या आयुष्यातील आजचा दिवस हा खरोखरच सोन्याचा आहे असं समजतो आम्ही. नको नको राजे कुठा. अहो तुम्ही रयतेचे राजे आहात. धर्म संस्थापनाची आणि धर्मरक्षणाची जबाबदारी तुम्ही अतिशय चोखपणे बजावत आहात. उलट तुम्हाला भेटून मला आनंद झाला. या राजे या, मला आलिंगन द्या, मला भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पंत आणा तो नजराना इकडे. धर्मरक्षणाच्या व धर्म प्रसाराच्या तुकाराम महाराजांच्या कार्यासाठी ही छोटीशी भेट देऊया. हे घ्या राजे, तुमच्या हातून तुकाराम महाराजांना द्या. हे घ्या महाराज, स्वराज्याची भेट. तुमच्या कार्याची कीर्ती खूप दूरवर पोहोचली आहे. आम्ही खुश आहोत तुमच्या कामगिरीवर. नको नको महाराज. अहो मला याची काय गरज आहे? हे धन सोनं नाणं हे स्वराज्य मोठं करण्यासाठी वापरा. याला स्वराज्यासाठी याची गरज आहे. महाराज फार फार माझ्यावरती उपकार होतील. तुम्ही आमच्या गावाला आला, भेट दिली, बस या सोन्या नाण्याची मला काही गरज नाही. रयतेचे कल्याण हेच आमचे कल्याण महाराज. अहो महाराज, स्वराज्य मोठं व्हावं ही तर श्रींचीच इच्छा. पण तुम्ही सुद्धा स्वराज्य मोठं व्हावं ह्यासाठीच काम करीत आहात. पण तुमची परिस्थिती खूप बेताची आहे असे ऐकले आहे आम्ही. म्हणूनच तुमच्या लेकरां बाळासाठी ही सोने थोडीची भेट आणली आहे. घरून कामाला जातो म्हणून निघालात आणि इथं बोलत उभं राहिलात हा? आणि ते सोन्यानं भरलेलं ताट हे कोणासाठी? अहो आई साहेब, ही भेट खास आम्ही तुकाराम महाराजांसाठी आणली आहे. पण ते नाकारत आहेत. तुम्ही तरी सांगा त्यांना घ्या म्हणून. नको नको राजे. अहो आता अधिक लाजवू नका मला. पाहिजे तर महाराज तुम्ही एक ऐका. हे बघा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रे तुमचे वित्तधन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आज. तुका म्हणे मज ही आज. अहो राजे, एवढं तुम्ही ऐकलं. तुमच्यासारखा राजा या त्रिभुवनात नाही. माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण करा. माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यात घाला आणि माझ्या पांडुरंगाची भक्ती करा. शिवाजी महाराज, तुम्हाला भेटून कृतकृत्य झालो, धन्य धन्य झालो. एकच राजा
इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर अहो राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यावर आहो एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. अगं बाई बरं झालं माझे लेकर बाळ उपाशी मरतायत बरं झालं अहो जरा शुद्धीवर या आणि बघा साक्षात रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आलेत स्वतः भेट घेऊन आणि तुम्ही नाही का म्हणताय हं? देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अगं अवले काय तू बोलतेस अगं तुला शोभतं का या सोन्या नाणीची गरज आपल्याला काय आहे याची गरज स्वराज्य मोठं करण्यासाठी आहे. अगं अवली तुम्हा बायकांना सोन्याचा नाण्याचा फार मोह असतो तू जरा मोहावर आणि तुम्हा बायकांना या सोन्या नाण्याचा इतका मोह नाही इतका मोह फार मोह असतो बघ. म्हणे सोन्या नाण्याचा मोह आपण काय महाराजांकडे मागायला गेलो होतो का महाराज स्वतः भेट म्हणून द्यायला आलेत ना मग काय झालं घ्यायला. आई साहेब घ्या आता तुम्ही तुकाराम महाराज काही घेणार नाहीत त्यांची कीर्ती ऐकली त्यापेक्षाही महाराज खूप मोठे आहेत. नका नका राजे आता अधिक मला लाजवू नका फार तर तुम्ही माझ्या पांडुरंगाची भक्ती करा माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण करा. अहो तुमच्यासारखा राजा या त्रिभुवनात नाही सगळी रयत तुमच्या पाठीची आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीची आहोत. धन्य धन्य सर्व साधू संतांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. धन्य धन्य झालो तुकाराम महाराज तुम्हाला. आज मला फार आनंद झाला आहे तुमचे हे बोलणे असेच ऐकत राहावे असे वाटते. अहो या सर्वस्वाचा त्याग करून तुमचं शिष्यत्व पत्करावं म्हणजे या जीवनाचं कल्याण होईल. मोरोपंत तुम्ही आता माघारी जा. आजपासून आम्ही तुकाराम महाराजांबरोबर राहणार आणि या जीवाचा उद्धार करून घेणार. राजे तुम्ही जर ह्या तुकाराम महाराजांबरोबर जर गेला तर ह्या रयतेचं रक्षण कोण करणार ही जनता कोण सांभाळणार. राजे तुम्ही असा निर्णय घेऊ नका राजे. आणि मी जर परत गेलो तर जिजाऊ साहेब मला विचारतील की ह्या स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले आहेत. काय सांगणार मी राजे. अहो राजे मी आई साहेबांना काय सांगणार. राजे तुम्ही असा निर्णय घेऊ नका. जा त्यांना म्हणावं स्वराज्याची घडी नीट बसवा सगळ्यांना आज्ञेत वागवा. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांबरोबर स्वराज्याच्या कार्यासाठी गेले आहेत. नाही नाही राजे तुम्हाला असा निर्णय घेता येणार नाही. अहो तुम्ही क्षत्रिय आहात रयतेचे राजे आहात रयतेचे रक्षण करणं अन्यायापासून आणि अत्याचारापासून रयतेला वाचवणं हाच खरा धर्म प्रसार आहे हेच खरं कार्य आहे. राजे आम्ही सदैव तुमच्या पाठीचे आहोत. सर्व साधू संतांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. जावा महाराज तुम्ही तुमच्या राज्यकारभाराची घडी नीट बसवा रयतेचं रक्षण करा. अहो रयतेचं रक्षण करणं हीच खरी तुमची जबाबदारी आहे. पांडुरंग पांडुरंग सर्व साधू संतांचा आमच्या तुम्हाला आशीर्वाद आहे. राजे खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात आमच्यासाठी धावून आलात. नको नको आई साहेब. अहो खऱ्या भाग्यवान तर तुम्हीच आहात. तुकाराम महाराजांसारखे पती लाभले तुम्हाला. महाराज येतो आम्ही दर्शन द्या. नको नको राजे तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. या मला आलिंगन द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव हर हर महादेव. या
महाराजांचं काहीतरी बघ. मी जातो कुठं काम धंदा मजुरी मिळते का ते पाहतो आणि दिवस मावळला की रात्री घरी येतो. तू काही काळजी करू नको. चल चल मी कुठेतरी कामाधंद्याला मजुरीला जातो. चल आता. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. आज मी ना या चाकणच्या बाजारामध्ये ज्वारीचं दुकान आणलं आहे. या या सज्जन हो, माझी ज्वारी घ्या. ज्वारी घ्या ज्वारी. ज्वारी घ्या ज्वारी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय महाराज ज्वारी आणली वाटतं विकायला, काय लावला भाव? बघा बघा माझी ज्वारी तरी बघा महाराज. अहो भाऊ काय विचारायचा त्यात? पांडुरंग पांडुरंग वासुदेव. अहो भाव सांगा मग ज्वारी घेतो आम्ही. अहो त्यात भाव विचारण्यासारखं काय आहे? माझी ज्वारी काय वेगळी आहे होय? बाजारात जो भाव असेल तो द्या आणि माझी ज्वारी घ्या. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अहो तुकाराम महाराज आधी भाव तरी सांगा. 2 पहिल्या ज्वारी घेतो मी. अहो 2 पहिल्या घ्या, जादा घ्या. परंतु मी ज्वारी काय ठेवायला आणली होय? विकायलाच आणल्या. घ्या घ्या सज्जन हो, माझी ज्वारी घ्या. पांडुरंग पांडुरंग. बोला. तुकाराम महाराजांनी ज्वारीचा भाव काय सांगितला? अहो मगापासून तुकाराम महाराजाला विचारतोय ज्वारीचा भाव काय दिला काय दिला. त्यांचं आपलं चालू आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी. आता बघा बाबा. अहो तुकाराम महाराज, तुम्ही भजन कीर्तन करायला आलात की ज्वारी विकायला हे पहिले देतात? अहो सज्जन हो, माझी ज्वारी काय वेगळी आहे का? बाजारात जो भाव आहे तो द्या आणि घ्या माझी ज्वारी. पांडुरंग हरी अहो तुकाराम पांडुरंग. महाराज बाजारात ज्वारी 100 रुपये पहिली आहे. तुम्ही जर तुमची ज्वारी जरा साधारण आहे 80 रुपये पहिली लावली तर 2 पहिल्या घेतो बघा. 2 पहिल्या. अहो हे काय विचारणं झालं होय? 80 रुपये पाहिली तर 80 रुपये पण पाहिली. महाराज माझ्याकडे आता काही पैसे नाहीत बाबा. परत पैसे आल्यानंतर कधी तर देणार बरं का? म्हणजे ज्वारी तुम्हाला उधार हो पाहिजे? उधार पाहिजे. हा, ठीक आहे उधार न्या. द्या, घ्या द्या, मी द्या. आले माझी ज्वारी आणली ना, उधार न्या. द्या, द्या. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. चला, चला. महाराज येतो बरं का मी आता. या या या. पांडुरंग पांडुरंग. अहो महाराज, मी बाजारात एकच पहिली ज्वारी घेणार होतो, पण तुम्ही उधार देतो म्हणल्यानंतर 2 पहिल्या घेणार बघा. मग त्या मला बी 2 पहिल्या. उधार पाहिजे होय? घ्या ना मग. काय नाही उधार काय आणि रोख काय. घ्या घ्या 2 पहिल्या देतो. चला महाराज चला. या 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 सज्जन हो या. काय महाराज कशी दिली ज्वारी? उधार बिधार हाय का नाही? त्या 3 पाहिल्या आधी तू पैसे पुन्हा. अहो हे काय बोलणं झालं होय? मी पैशाचं काय नाव काढलंय का? तुम्हाला ज्वारी किती? 3 पाहिजे हा, पाहिजे होय, होय? होय. अहो किती पाहिजे तेवढी घ्या. घ्या 3 पाहिल्या तर 3 पाहिल्या. पांडुरंग पांडुरंग. लाभ 2 3 तीन. हा, 3 पाहिल्या तर 3 पाहिल्या. या हा, बरं, या येतो महाराज. या किती पैसे पुन्हा? या द्या पुन्हा द्या. काही काळजी करू नका. महाराज आहे का ज्वारी? मला 2 पहिल्या द्या, नंतर देतो पैसे. म्हणजे तुम्हाला बी उधारच पाहिजे होय? घ्या घे. आता रोख कोण देते म्हणून सांगू? सगळी उधारच नेते ती. तुम्हाला तर काय नाही म्हणतोय होय? घ्या घ्या. पांडुरंग येतो बघा, नंतर पैसे देतो. उधार काय घेता? या या या. पुन्हा द्या पैसे. अहो त्यात काय? माझी ज्वारी घ्या. ज्वारी ज्वारी घ्या. ज्वारी ज्वारी घ्या. ज्वारी. महाराज ज्वारी आहे का संपली? सर्व बाजारामध्ये 120 रुपये पाहिजेचा भाव आहे ती रोख. तुम्ही मात्र 80 रुपये पाहिजेनं ती बी उधार दिली. मला बी 4 पहिल्या घाला. किती? 4 पाहिल्या आणि तुम्हाला बी उधारच होय? अरे 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 आता माझं दुकान कसं चालायचं? सगळेजण येते ती उधारच मागते ती. बरं असू द्या. कुणी रोख दिले म्हणून आता तुम्ही तर देणार आहे. घ्या 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 महाराज. सगळी ज्वारी संपली आणि बाजार तर अजून भरायचीच वेळ आहे. अहो धनी कशी गेली ज्वारी आणि कितीने गेली? बघू पैसे देते. अगावली ज्वारीचा भाव म्हणतील तर 80 रुपये पाहिलीने लावली आणि पैसे म्हणतील
तर एक भवानी सुद्धा झाली नाही बघ. सगळी ज्वारी आपली उधार गेली. आता मी तरी काय करू? लोकांनी सगळी ज्वारी उधार नेली. सारी ज्वारी उधार गेली, होय. एक पण पैसा नाही. अरे देवा, काय माझं नशीब. आणि ही ज्वारीसाठी मी दुसऱ्याकडून पैसे आणले होते. आता त्याचे पैसे कसे द्यायचे? अहो तुम्ही माणूस आहात का दगड आहात दगड? मी काय पाप केलं होतं म्हणून असला नवरा माझ्या गळ्यात पडला. अगावले देवा परमेश्वरा. अगावले आता आता रडू नकोस अगं. अगावले गातला दुकान गातले दुकान गातले दुकान गातले दुकान आलियास देत दाना आलियास देत दाना संता उदार उदार संता उदार उदार संता उदार अगावले असं रडून कसं भागेल? माझे सगळे पैसे देतील, कुणी बुडवणार नाही. तू काही काळजी करू नको. म्हणे काय हे काळजी करू नको. हो जरा विचार करायचा होता. बाहेर सगळीकडे 120 रुपये पायलीचा भाव चालू आहे आणि आपली हे बघा एक नंबरची ज्वारी असून सुद्धा 80 रुपयाला दिली आणि तेही उधार दिली. कुणी असं करतं का? अक्कल बिक्कल नाही माणसाला, हाय का थोडी अक्कल? महाराज महाराज ज्वारी आहे का संपली? आहे ना आहे. या 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 120 रुपये पायलीचा भाव रोख आहे बाजारात. तुम्ही मात्र 80 रुपये पायलीने लावलेले आहे. मला बी 4 पायल्या द्या उधार. या 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 तुम्हाला बी देतो. या काय या या महाराज 10 रुपये झाले हो गरीब भाऊ. या घाला माफ. आम्ही काय उधार फिदार आणायचे, कुठून चोरून आणायची? तो येतो आम्हाला उधार द्या, आम्हाला उधार द्या. आम्ही काय भीक मागून आणायची काय ज्वारी? सगळा माल गेला पण आणखी आमची काय भरपाई झाली नाही. काय माणूस असतो का? नुसता नुसता वेडा आहे हा, नुसता वेडा. तुकोबाची कांदा सांगे लोका पाशे तुकोबाची कांताही सांगे लोका पाशे तुकोबाची माझ्या बाई बरे बरे नाही केले माझ्या बाई बरे नाही केले पदरे बांधिले भिकाऱ्याच्या पदरे बांधिले भिकाऱ्या ओ पदरे बांधिले भिकाऱ्याच्या तुकोबाची कांदा सांगे लोक पाशे तुकोबाची कांदा सांगे लोक पाशे तुकोबाची कांदा सांगे लोक माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात माझी कर्मरेषा
ऐसे हो गए माझ्या फौजी बहिणी नंदती सुखात माझी कर्म रे ऐसे कैसे माझी कर्म रेषा ऐसे कै ओ माझी कर्म रेषा ऐसी हो कैसे तुको माझी गेलो का पाची तुको माझी कांता गेलो का पाच तुको माझी कांता गेलो का अगावले असं माझं सारं लोकाला सांगू नको. दगडोजीराव माझी आवली काय आता ज्वारी देऊ देत नाही. जावा जावा आता तुम्ही जावा. महाराज तुम्ही नाही म्हटल्यानंतर आमचं काय चालणार आहे काय आहे का? जातो जातो दुसरीकडे कुठे बघतो. जाय बाबा तिकडे जाऊन बघ. अगावले आपण जर असं लोकांना नाही म्हणालो तर त्या गरिबांनी कुठे बरं जावं. आतापर्यंत एक सुद्धा माणूस मी कधी माघारी पाठवलं नाही. पांडुरंगा देवा विठ्ठला तू तरी माझ्या आवलीला बुद्धी दे रे बाबा. आवलीला बुद्धी दे रे. त्या काळ्या तोंडाच्याला म्हणाव मला नको बुद्धी द्यायला. तुम्हाला अक्कल दे म्हणा जरा अक्कल. असा कुठं व्यापार असतो का? अहो तुम्हाला माझ्या महाराकडून पैसे आणून मिरचीचा व्यापार करून दिला, गुळाचा व्यापार करून दिला आणि आता ह्या ज्वारीचा व्यापार करून दिला. पण तुमचं डोकं ठिकाणावर नाही. नुसतं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. अगावले जाऊ दे आता काय उपयोग नाही. माझं कोणी पैसे बुडवणार नाही. तू जरा विश्वास ठेव सगळे आणून देतील. चल आता चल पोराबाळांच्याकडे तू बघ. मलाही आता मंदिरामध्ये भजन कीर्तन करायला जायचंय. दिवस आता मावळायला आलाय. सगळे वारकरी आता माझी वाट पाहत बसले असतील. चल चल. कीर्तन कीर्तन भजन भजन सदा न कदा भजन कीर्तन भजन कीर्तन. मग भजन कीर्तनच करत बसायचं होतं ना. माझ्याशी लगीन कशाला केलं? नुसतं त्या कोड्या तोंडाचं नाव घेत राहत सारखं. चला घरी आता. रामभाऊ अहो रामभाऊ घरात आहेत का? या बाहेर या. कोण आपण? मी काय आपल्याला ओळखलं नाही. तुमचं काय काम वगैरे आहे काय माझ्याकडे? हो काम वगैरे काय नाही. हा हा परवा तुम्ही बाजारात आला होता. होय होय बरोबर आहे. आमच्या मालकाकडून ज्वारी उधार नेली. त्याचे पैसे दिले नाहीत. ते पैसे वसूल करायला आलो आहे. आमच्या तुकाराम शेठने मला पैसे वसूल करायला पाठवले. अहो पण त्यांनी माझं नाव गाव पत्ता काहीही लिहून घेतलं नाही. आणि बरोबर तुम्ही कसं काय आलात माझ्या घराकडे? अहो आमच्या महाराजांना वही पेन अजिबात लागत नाही. ते सगळं हिशेब लक्षात ठेवतात. आता हे बघा तुम्ही 2 पायल्या ज्वारी नेली. 120 न सोडा 100 न 200 रुपये द्या न व्हा मोकळं. अहो पण मी महाराजाकडून तर ज्वारी 80 रुपये पहिली आणली होती आणि तुम्ही 100 रुपये कसे मागत आहात? अवघड आहे बाबा आता. हे बघा रामभाऊ आमच्या महाराजांना तुम्ही किती कमीनं ज्वारी मागा ते तुम्हाला देणार. आमच्या महाराजाचा स्वभाव एकदम चांगला आहे. परंतु आता असं करा 120 न 200 रुपये द्या आणि व्हा मोकळं. तुमच्या संग वाद घालण्यात काय अर्थ नाही. हे घ्या 200 रुपये आणि त्या डायरीवरचं नाव तेवढं माझं खोडून टाका बाबा. अहो अजिबात काळजी करू नका. त्याची गपलत होणार नाही. तुम्ही बिनधास्त जावा. ठीक आहे मला आता जायची वेळ झालेली आहे. येतो मी. आता दुसरं गिरायक कोण होतं? हा बरोबर आहे. हरिदास अहो हरिदास या बाहेर या. तिकडे काय काम आहे माझ्याकडे? अहो काम काय म्हणून विचारता? तुम्ही बाजारात आला होता. ज्वारी उधार नेले त्याची वसुली करायला आलोय. पैसे द्या. अहो पण तुमच्या मालकाला सांगून उधार आणली होती ना. दिले असते ना पैसे नंतर. आता घरी यायची गरज काय होती? अहो हरिदास असं सगळ्यांनी जर उधार ज्वारी नेली तर आम्ही धंदा कसा करायचा? माल कसा आणायचा? तेव्हा आता हे बघा 120 रुपये सोडा 100 रुपयानं 200 द्या आणि व्हा मोकळं. हे घ्या बाबा 200 रुपये आणि घ्या आपलं मोकळं करून खाता आपलं रिकामं करा. या आधीवर नाव तेवढं मोकळं करून टाका. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका.
बिनधास्त जावा. त्याची काय सुद्धा गपलत होणार नाही. तुमचं नाव बिव सगळं खोडून टाकतो. राम राम हरिभाऊ. राम राम नारायणराव बोला. काय चाललंय सकाळ सकाळी आणि हे कोण नवीन गडी बिडी आणला की काय कामाला? हे गडीबिडी काय नाही, परवा आपण सोमवारच्या बाजारात ना तुकाराम महाराजांची ज्वारी उधार आणले, त्याची वसुली करायला तुकाराम महाराजांनी गडी पाठवलाय. अहो त्यांनी गडी पाठवला आणि तुम्ही पैसे दिले. अहो तुकाराम महाराजांनी माल उधार दिल्यावर माघारी काय पैसे देत असते होय? तुम्ही कशाला पैसे द्यायचे? निदान ती असताना मला आधी जरा विचारायचं तर हो. वा रे वा नारायणराव, एक तर ज्वारी उधार न्यायची, वरनं पैसे बुडवायचे. चांगला व्यवहार तुमचा. नाही तर काय करशील? बोल काय करशील? मला तुझी ज्वारी माहित नाही आणि पैसे माहित नाही. चाल नाही घेतो. हे बघा, गुमान आमचे ज्वारीचे पैसे द्या, नाहीतर तुमच्या घरासमोर जाऊन फाशी घेईन. यो फाशी घे, औषध पी, नाहीतर आणखी काही करायची ते कर. तुला पैसे काय मिळणार नाहीत. अहो तुकाराम महाराजांनी माग कितीतरी वेळा वसुलीसाठी गडी आतापर्यंत तुकाराम महाराजांनी कधीच वसुलीसाठी गडी पाठवला नाही आणि मी माग कितीतरी वेळा त्यांना बुडवलंय. अहो नारायणराव, तुम्ही महाग बुडवला असेल, पण आता इथून पुढे 1 रुपया बुडू देत नाही मी. बोला, पैसे देता का नाही आमचे? आता बोला. नाही देत म्हणालो ना. जा काय करायचं ते कर. जा. देत नाही. नाही देत. हे बघा, नवीन कासरा आणला आहे. आत्ताच तुमच्या घरासमोर जातो, तुमच्या नावानं तुमच्या घराच्या चौकटीला फाशी घेतो, पण अजिबात इथनं हलणार नाही. द्या बघू पैसे. अहो ना नारायणराव, हे तुकाराम महाराजांचा गडी वेगळाच दिसतोय. पैसे नाही म्हणतो जीवाचं बरं वाईट करायचं बोलतोय, तरी झाकली बूट 1.25 लाखाची करा आणि त्याचे पैसे देऊन टाका, हो एकदाच मोकळं. अहो हरिभाऊ, सरळ म्हणताय पैसे द्या आणि व्हावा मोकळं. माझ्याकडे पैसे असतं तर ज्वारी उधार घेतली असती का? ह्यांच्याकडून ज्वारी उधार घेतली, त्या भोसलेच्या किराणा दुकानातनं माल उधार आणला आणि आता उद्या सोमवार कामतीच्या बाजारला माळवणी यावं म्हणलं तर जवळ रुपये नाही आणि कुठलं पैसे देऊ? पैसे द्या म्हणताय. अवघड आहे बाबा. अहो पण एक काम करा, कुणाकडे तू उसने घ्या पण त्यांच्या पैसे देऊन टाका बाबा, एकदाच व्हा मोकळं. बरं द्या मग, आता तुम्हीच द्या उसनं. माझ्याकडे काय नाही तर बाबा. तुमचं द्यायचं नाही तर ठेवायचं पुन्हा. अहो तोपर्यंत मीच देतो, पण द्या एकदा हो एकदा मोकळं. बर 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 चालतंय. 1-2 पायले त्यांची ज्वारी आणली आहे, तर द्या 200 रुपये मला, मी देईन तुम्हाला पुन्हा. ओ नारायणराव, अजिबात चालत नाही. तुम्ही 3 पहिल्या ज्वारी नेले असं लबाड बोलू नका. अरे खरंच की तुकाराम महाराजा हिशोब गडी हिशोबाला अगदी तो काय बरं का, एका शहराचा सुद्धा गोळीव देत नाही बाबा. अहो पहिले तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं, नाव गाव पत्ता न विचारता काय लिहिले नसताना एकदम घरी आला आणि ज्वारीचा हिशोब करेक्ट सांगितला, म्हणजे तुकोबराचा गडी त्यांच्यापेक्षा हुशार असला पाहिजे. अरे खरंच हुशार आहे बाबा तुकाराम महाराजा, पुढचा गडी बाबा हा. अहो हे काम करा, हे 1 हे 2 हे 3 हे 3च्या घ्या आणि त्यांच्या यादीवर आमचं नाव खोडा आणि चला आपलं कामधंदा लागूया. चला जाऊया रे बाबा. ही तुकाराम महाराजा गडी कोण पुन्हा माल आणा नको आणि त्यांची उधारी तर नकोच नको रे बाबा. चला चला थोडा पण दुसऱ्याच उधारी नको. चला बाबा. चला चला नारायण हरिभाऊ चला. तुकाराम महाराज म्हणजे फार भोळा माणूस आहे. लोक त्याला पावलोपावली सहजासहजी फसवतात. बरं जाऊ द्या. आता ज्वारीची जर वसुली झालेली आहे, आता आवली आई साहेबाजवळ हे पैसे देतो आणि तुकाराम महाराज यायच्या आत निघून जातो. आवली आई साहेब, अहो आवली आई साहेब, या या या. काय काम आहे आमच्याकडे? अहो तुकाराम महाराज आहेत का घरात? परवा त्याने बाजारात ज्वारी उधार नेली होती, उधार इकली, त्याची वसुली करून आणली आहे. हे घ्या पैसे त्याचे. वसुली करून? आणि तू कसं काय? तुला कसं काय सांगितलं रे वसुली कराय? तुझं नाव काय? अहो तुकाराम महाराजांनी मला पगार देऊन कामावर ठेवून वसुली करायला लावली. मी काय फुकट काम केलं नाही, म्हणून तर एवढी वसुली जाते. ठेवून घ्या हे पैसे. आणि हे बघा, तुकाराम महाराज आले की त्यांना सांगा इथू येऊन गेला होता. येतो आई साहेब. बरं बरं. आज लयच उशीर झाला. माझा धनी चालू नाटकाला
ऐकतो. अशोक दत्तात्रय भोसले, मोहोळ तालुका शिवसेना प्रमुख, यांच्याकडून 500 रुपयाचं मानधन आलेलं आहे, त्याने ते स्वीकारावं बरं का. अगं आलो. बाई, माझा धनी कुठं गेलो म्हणून सांगून सुद्धा जात नाही. आता मी कुठं जाऊ त्यांना हुडकत हुडकत. सकाळपासून काही सुद्धा खाल्लं नाही, नुसतं भजन भजन कीर्तन कीर्तन करीत राहतात. आता कोणत्या रस्त्याला गेले? इकडं तर 3 रस्ते दिसतात, 3 डोंगर. आता कोणत्या डोंगरावर बसले असतील भजन कीर्तन करत? काय करू काय समजा. हे ना सांगून सुद्धा जात नाहीत. कुठे जातो म्हणून सांगून जायला पाहिजे, पण नाही. आता मी पण एक युक्ती करते. आता माझा धनी ज्या वाट्याने गेला असेल त्या वाट्याची माती माझ्या कानाला लावून बघते. मग ती माती विठ्ठल विठ्ठल जर असा आवाज करत असेल ना, तर माझा धनी त्याच वाट्याने गेला असं समजेल. मला विश्वास आहे ती माती विठ्ठल विठ्ठल बोलेल म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. अगं बाई, म्हणजे माझे धनी ह्या भंडारा डोंगरावर जाऊन कीर्तन करत बसलेत वाटतं. आता मी जाते तिकडे. काय झालं आई साहेब? का हाका मारता आहात? मी काय संकट पडलं आहे का तुम्हाला? मी काही मदत करू शकतो का? अहो आई साहेब, काय मदत करू ते तरी सांगा. काय झालं आहे तुम्हाला? अरे काय झालं म्हणून काय विचारतो? हे बघ 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 माझ्या पायाकडे बघ. तुझा पाय माझा रक्तभुंबाळ झाला. फार वेदना होत आहेत रे. अरे अरे अरे, अरे बघ 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 कसा पाय रक्तभुंबाळ झाला. हे काय? किती रक्त वाहत आहे. पायातून खालून घुसलेला काटा वर निघाला आहे. पण आई साहेब, या निर्जन डोंगरात तुम्ही इथं एकट्या कसं काय चालला आहात? अरे कुठं निघाली म्हणून काय विचारतोस? अरे माझा नवरा तिकडे त्या डोंगरावर भजन कीर्तन करत बसला त्या कवळ्या विठ्ठलाचं, म्हणून त्याच्या भाकरी घेऊन निघाले. भाकरी बिगर काय होतंय का? आता पोट कसं भरायचं? त्याच्या भाकरी द्यायला चालले रे बाबा, आणि मध्येच हे संकट आलं. काय करू? अरे 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 अरे, म्हणजे डोंगरावरती झाडाखाली भजन करतो तो तुमचा पती म्हणायचं? होय. पण तुम्हाला फार त्रास आहे की हो.
महाराज बसतात वर भजन करत आणि तुम्हाला हा किती त्रास सहन करावा लागतो. अरे बाबा ते जाऊ दे. आता माझा काटा काढ बरं. मला खूप वेदना होतात. जरा सावकाश काढ रे बाबा. आई साहेब काही काळजी करू नका. हा बघा लगेच काटा काढतो मी तुम्हाला. अरे अहो बाबा. मी भल्या भल्याचे काटे काढले इथे या चिलारीच्या काट्याचं काय घेऊन बसलात. अरे बाबा माझा पाय लागला तुझ्या कपाळाला आणि आता असं किती बोलत बसणार आहेस. काटा काढ लवकर. अहो आई साहेब लागू द्या लागू द्या. माझं सुद्धा भाग्य समजतो तुमचा पाय माझ्या मस्तकाला लागला. कारण तुम्ही माझ्या पांडुरंगाचं भजन करणाऱ्याच्या पत्नी आहात. तुमची सेवा करायची संधी मिळाली हे मी माझं नशीबच समजतो. अरे बाबा कशाचं नशीब काय काढ काट्यात. त्या पांडुरंगाचं नाव सुद्धा घेऊ नकोस तू त्या काळ्या तोंडाच्या. त्यामुळे तर माझा नवरा वेडा झाला. असा डोंगराने भटकत फिरायला लागला. माझ्या संसाराचं वाटोळं केलं त्या काळ्या विठ्ठलानं. त्यातर मला उपाशी मरायची वेळ आली. काढ बाबा काटा काढ. पाय हातात धरल्यापासून पाय थोडा सुद्धा दुखायचं न थांबला. आई साहेब आता थोडा धीर धरा. हळूच काटा काढतो बघा. काही दुखू देत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण आई साहेब त्या काळ्या इट्टलाला मात्र शिव्या देऊ नका बघा. का रे तो काळ्या विठ्ठल्या काय तुझा पाहुणा का मेवणा. हा त्या काळ्या तोंडाच्याला मी शिव्या देईन ना तर काय तर करेन. तू त्याचा कशासाठी नाव घेऊ नको म्हणतोय. कशासाठी शिव्या देऊ नको म्हणतोय. हा त्यानं तर माझ्या संसाराचं वाटोळं केलं वाटोळं. म्हणून मी त्याला शिव्या देते का मला हाऊस आहे त्या काळ्याला नाव घ्यायचं त्या काळ्या तोंडाच्या. बर काय तुम्हाला शिव्या द्याय तेवढ्या द्या. माझं काय जातंय त्याच्यात. आता बघा हे घ्या पाय घ्या इकडं आई साहेब. आता थोडं तिकडं बघा. लगेच काटा काढतो. तिकडं बघा थोडं आई साहेब. हा बघा आई साहेब किती मोठा काटा घुसला. तुम्ही किती त्रास सहन केला आई साहेब. किती मोठा हा काटा. तू असं सहज काढलं. मला तर काही सुद्धा दुखलं नाही बघ. काय बाबा खरंच तुझ्या हातात जादू आहे जादू. माझा लय आशीर्वाद आहे. तू अगदी देवाने धरून दिल्यासारखं आला. अहो कशाचा देव धाडतो कशाचं काय. आई साहेब तुमच्या पायातील काटा काढायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. बरं आई साहेब आता लय उशीर होतोय. माझी गुरबी आता लांब गेली असतील. येतो म्या. बर तुमची आता भाकरी देतो तुमच्या जवळ. हा घ्या आई साहेब भाकरी आणि मी येतो आता. अरे बाबा पण माझं पाणी तर पाणी सांडलं की आता कसं करू. एक संकट जात तर दुसरं संकट येतंय बघ. अहो आई साहेब कसलं संकट म्हणून घेऊन बसलाय तुम्ही. त्याची अजिबात काळजी करू नका. तुमचा भोपळा फुटला तर फुटू द्या. टाकून द्या. मी दुसरा भोपळा तुम्हाला आणून देतो. इथं डोहरा आहे जवळ पाण्याचा. डोहऱ्यावर माझा भोपळा भरून ठेवलेला आहे. तो घेऊन येतो आणि तुम्हाला देतो. येतो मी लगेच. हा माणूस कोण कुठला आणि ह्याच्यामध्ये इतकी माणूस की. हाय रे देवा किती मदत केली मला बिचाऱ्याने. हा घ्या आई साहेब भोपळा. आणि हे बघा हा भोपळा तुम्हालाच राहू द्या. माझ्याकडे भरपूर भोपळे आहेत तुमच्याकडे. आणि अजून एक लक्षात ठेवा. उद्यापासून येताना घरून पाणी घेऊन येऊ नका. इथं जवळच डोहरा आहे. स्वच्छ पाणी आहे. इथूनच भोपळा भरून घेऊन पाणी घेऊन जात जावा. बरं आई साहेब माझी गुरं आता लांब गेली ती. येतो मी आई साहेब. मी पण आता माझ्या धन्याच्या भाकरी घेऊन जाते. उपाशी राहिले सकाळपासून उपाशी आहे माझं. हे काय एवढ्या
वनात माझ्या भाकरी घेऊन वा वा पांडुरंग पांडुरंग. हे काय एवढ्या दूरवर माझ्या भाकरी घेऊन आली. पांडुरंग हरी बसा बसा, खाली बसा. हा, नुसता पांडुरंग पांडुरंग विठ्ठल करत बसू नका. जरा ह्या पोटाचा तरी बघा. आवले अगं तू माझी किती काळजी करतेस ग. देव तुझं कल्याण करो बघ. दे 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 पाणी दे. घ्या हसवा. हा, सोड दे आणि आता गुमान देवा. देव तुझं कल्याण करो बघ. देव तुझं वय, कल्याण. वय, देव कल्याण करायचं नाही. जे कल्याण करते ते माणूस धावून येतं माणसाच्या म्हणजे मदतीला. अगं देवापरास माणसंच कल्याण करतात आणि ते कसं काय ग. फोड फोड कांदा फोड. अहो आजच बघा ना. दे दे. अहो, पांडुरंग तुमची पांडुरंग वा काय आवडे किती चव आहे ग. दे दे मला. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बरं काय झालं म्हणाली. अहो आजच बघा ना. मी वाटेने येत होते. वाटेत माझ्या पायाचा मोठा काटा उठला. पायाचा रक्त भोंबळ झाला. भोपळाही फुटला. भाकरी खाली पडल्या. मी पडले. अरे पांडुरंगा हे काय म्हणजे भोपळाही खाली पडला, पाणी सांडलं, भाकरी पडल्या. बरं मग पुढे काय झालं. पुढं काय झालं म्हणून काय विचारता. तिथं एक गुराखी आला आणि त्यांनी मला विचारलं, आई साहेब काय पाहिजे तुम्हाला, काय मदत पाहिजे का. काय तो गुराखी तुला आई साहेब म्हणाला. अग मग पुढे काय झालं. अहो मग तो खाली बसला आणि त्याने माझ्या पायातला काटा काढला आणि पाणी सांडलं म्हणून त्याने पाण्याचा भोपळा पण आणून दिला. भाकरी दिल्या माझ्या हातात उचलून. खूप चांगला माणूस होता बघा. अगदी देव माणूस होता. म्हणजे पाण्याचा भोपळाही त्यानंच आणून दिला. होय होय. तुझ्या भाकरी पडलेल्या तुला आणून दिल्या. तुझा काटाही त्यानंच काढला. बरं काय नाव म्हणाली त्याचं. त्याचं नाव विठ्ठू गुराखी असं सांगितलं बघा त्यानं. बिचाराचे ढोरं गुरं कुठं गेले असतील कुणाच ठाऊक बघा. माझ्यामुळं त्याला इथंच बसावं लागलं काटा काढत आणि गुरं ढोरं कुणाच्या शेताने जाणून केले काय माहिती. हावले अगं तो काटा काढणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता बघ. तू फार नशीबवान आहे ग. तू फार भाग्यवान आहे. तो तुझा काटा काढणारा या जगाचा मालक माझा पांडुरंग असला पाहिजे. पांडुरंगा पांडुरंगा तू किती दयाळू आहेस रे. किती माझी सेवा करतोस देवा. विठ्ठला माझी आवली आज धन्य झाली. माझी आवली आज फार फार आवले तुझं फार नशीब मोठं आहे ग. जगाचा मालक येऊन तुझा काटा काढून दिला. पांडुरंगा पांडुरंगा माफ कर मला. जगाचा मालक आणि तो कसा काय. अगं आवले कसं काय म्हणून विचारतेस काय. अगं आता मी रात्रंदिवस त्याचं भजन करतो. मी आयुष्यभर गिरीकंदरामध्ये डोंगरावरती बसून त्याचं भजन केलं. तो अजून मला भेटला नाही. पण गुराखीच्या वेशामध्ये तो आला आणि तुला भेट देऊन तुझा काटा काढून गेला. देवा पांडुरंगा तू फार दयाळू आहेस. माझी आवली आज धन्य धन्य झाली. जगाच्या मालकानं माझ्या आवलीला आज भेट दिली. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंग बरं ते ठीक आहे. त्या काळ्या विठ्ठलाचं गुणगान बंद करा आणि चला घरी. आता घराकडे जायचंय. लांबचा रस्ता आहे. बघा 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 ते दिवस मावळाची वेळ झाली आणि पांडुरंग पांडुरंग करत बसू नका. चला चल लावली थोड मला आता प्यायला पाणी दे. आता दिवस मावळायला आलाय. चल लेकर बाळ घरी वाट पाहत असतील. चल आता आपण घरी जाऊया. लेकरा बाळाची काळजी असते तर त्या काळ्याचं नाव घेतलं नसतं की. आयुष्यभर काळ्याचं नाव विठ्ठल विठ्ठल. जरा पाणी प्या आणि चला घरला. चला. अहो मंबाजी बुवा बोला. आयुष्यभर आपण ज्या तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्यांच्या अभंगाच्या गाता इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, तेच तुकाराम महाराज आज सर्वश्रेष्ठ ठरले. आपण फार फार चुकलो बघा. खरंच खरंच शास्त्रीजी तुकाराम महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत.
मी सुद्धा त्याला खूप छळले हो. काठी तुटव तर त्यांना मी मारले. त्यांना माझ्यापासून किती वेदना झाल्या असतील. याचं दुःख मला होते. माझं चुकलंय हो, माझं फार फार चुकलंय. चांगली माणसं अवतीभोवती असतात तेव्हा त्यांचं महत्व आपल्याला खरंच समजत नाही. तुकाराम महाराजांसारखा देवासमान महात्मा पुन्हा होणे नाही हो, पुन्हा होणे नाही मंबाजी बुवा. शास्त्रीजी, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. तुकाराम महाराजांसारखा संत या त्रिजगात पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. पण मंबाजी बुवा, आता मला फार फार पश्चाताप होतो हो. आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांची माफी मागावी, तेवढा तरी आपल्या पदरात पुण्य वाढेल हो. होय, मला सुद्धा झालेल्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय. आता केव्हा आमच्या महाराजांची भेट घेईन, शरण जाईन आणि दर्शन घेईन असं मला झालंय हो. अहो, आपण दगड बांधून त्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, पण त्या जगदीश्वराला पांडुरंगाला दया आली. 13 दिवस तुकोबाने अन्न पाणी सोडून प्राणांतिक उपोषण केलं. शेवटी त्या दयाळू परमेश्वरानं महाराजांचा निर्धार पाहून जशाच्या तशा कोऱ्या करकरीत अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहातून बाहेर काढून दिल्या की हो. झालेल्या गोष्टीबद्दल फार पश्चाताप शास्त्रीजी मला आता होत आहे. जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जैशा तारेल्या लाह्या, असे हे तुकाराम महाराजांचं असणार ज्ञान प्रत्येक पांडुरंग परमात्मा याने आज वाचवलंय बघा. हो मंबाजी बुवा, पण हा काही चमत्कार नाही, हा काही जादूटोना नाही. हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकाराम महाराजांच्या भक्तीचा हा थोर प्रसाद आहे बघा. शास्त्रीजी, ते पहा, तुकाराम महाराज आणि त्यांची असणारी दिंडी आपल्या बाजूने येत आहे. चला आता आपण त्यांना शरण जाऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया. चला चला लवकर आपण येऊया. चला, दिंडी आता इकडेच येत आहे असं वाटतंय मला. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अरे च्या, म्हणजे मंबाजी बुवा आणि रामेश्वर शास्त्रीजी, मी वैकुंठाला जायचा वेळ झाला आणि तुम्ही दोघेजी इथं हजर झाला. बरं झालं, तुमच्या दोघांचंही मला वैकुंठाला जाताना दर्शन झालं. नको नको महाराज, असं बोलू नका. आम्ही तुमचा खूप अपराध केला, आम्ही तुम्हाला फार त्रास दिला. तुमच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. आम्ही खूप अपराध केला, आम्ही फार चुकलो. आम्हाला क्षमा करा महाराज, आम्हाला क्षमा करा. अहो नको नको, अहो हे काय शास्त्रीजी, अहो तुम्ही माझ्या कशाला पाया पडता. अहो तुम्ही तर थोर पुरुष आहात. महाराज, मी तुझा तुमचा फार अपराध आहे. तुम्हाला काठी तुटोस तर या ठिकाणी तुम्हाला मारलं, मंदिरातून हाकलून दिलं, तुमचे भजन कीर्तन बंद केलं. मला माफ करा. नका नका मंबाजी बुवा, अहो असं बोलू नका. जे घडतं ते सारी पांडुरंगाची कृपा आहे. आपण काय हो, फक्त निमित्ताचे धनी आहोत. पांडुरंग पांडुरंग. मंबाजी बुवा, झालं गेलं ते सारं विसरून जावा, सारं विसरून जावा. अहो तुकाराम महाराज, खरोखरच तुम्ही थोर अवतारी पुरुष आहात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन महादोषी. हे आम्हाला
लवकर समजलं नाही. काळाची सुद्धा सत्ता तुमच्यावर चालत नाही. जगा काळ खाय, तुम्ही माथा दिला पाय. तिथं आमच्यासारख्या माणसांची काय कथा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैस्या लाया. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. तुका विष्णू नाही तुझ्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. नाही सज्जन हो, नाही. अहो, आज मी माझ्या वैकुंठाला जातो आहे. जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग मला वैकुंठाला बोलवतो आहे. आता मला जाऊ द्या. तुम्ही साऱ्या संतांनी माझा निरोप देवाला दिला आणि तो मला वैकुंठाला न्यायला तयार झाला. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. तुम्ही करा उपकार, एवढा 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 करा उपकार. माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा. नको नको महाराज, आम्हा आता गावकऱ्याला सोडून तुम्ही वैकुंठ भुवनाला जाऊ नका. अहो महाराज, तुमच्याशिवाय या जगाचा उद्धार करणार तरी कोण आणि आम्हाला भक्ती मार्ग दाखवणार तरी कोण. नाही नाही सज्जन हो, आता हे लोकातील सारा व्यवहार माझा संपला आहे. आज जगाचा जगदीश्वर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नदीच्या पल्याकडे माझी वाट पाहतो आहे. तुम्ही सर्व संतांनी माझा निरोप त्याला दिला. माझी या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. सुख दुःख ऐकेले कानी, कळवळा माझी करुणेचा. सज्जन हो, आज मी माझ्या निज धामाला, मी आज वैकुंठाला जात आहे. मी माझ्या माहेराला जात आहे. पांडुरंग पांडुरंग. अहो तुकाराम महाराज, देवगाव हेच तर तुमचे मूळ गाव, ते तुमचे माहेर. आणि मग दुसरं माहेर कुठलं आणि त्या माहेराला का जाता? शास्त्रीजी, देवगाव ही माझी जन्मभूमी आहे. देवगाव हे माझी कर्मभूमी आहे. पण महाराज, सर्वांचं एकच माहेर असतं, ते म्हणजे जिथं जगाचा भगवान पांडुरंग नांदतो, ते म्हणजे आपलं सर्वांचं माहेर. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. सज्जन हो, आता तुम्ही सारी जण माझी कृपा करा, माझ्यावरती कृपा करा आणि माझ्या वैकुंठाला मला जाऊ द्या. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढी कृपा तुमची माझा, एवढी कृपा तुमची माझा. आठवण आठवणा तुम्ही
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजहारी उपेक्षिना, मग मजहारी उपेक्षिना. सज्जन हो, आता कृपा करा आणि मला जाऊ द्या. अहो महाराज, तुम्ही खरोखरच वैकुंठेला जाणार आहात, मग आम्ही माग काय करावं तरी इथं राहून? होय सज्जन हो, मी आज खरंच वैकुंठाला जात आहे. माझा भगवान परमात्मा माझी वाट पाहत आहे. अहो महाराज, तुमची पत्नी आवली दिसत नाही, तिलाही वैकुंठाला घेऊन जा ना तुम्ही. होय होय, मंबाजी म्हणतात ते बरोबर आहे. आवली आई साहेबांचा सुद्धा उद्धार होऊ दे ना. अरे जावा रे कुणीतरी, त्या आवली आई साहेबांना बोलावून आणा. सांगा तुकाराम महाराज वैकुंठला निघालेले आहेत, या म्हणावं लवकर. महाराज आत्ताच जातो आणि आवली साहेबाला घेऊन येतो. अहो शास्त्रीजी, माझी आवली कसली येते आहे वैकुंठाला? ती पक्की संसारात गुंतली आहे. आता येतानाच मी तिला म्हणालो होतो, अगावली आज मी वैकुंठाला चाललो आहे, तूही चल ना माझ्या बरोबर. पण ती आता पक्की संसारात गुंतली आहे, ती येत नाही. सज्जन हो, आता तुम्ही सर्वजण न्यायानं वागा, धर्मानं वागा. हाच मोक्ष, हेच वैकुंठ. आज मी जातो आहे, तुम्हालाही उद्या जावं लागेल. पांडुरंगारी पांडुरंगारी पांडुरंगारी. बघा बघा, नदीच्या पलीकडं माझा वैकुंठाचा राणा मला बोलवतो आहे. पहिलं आले हरी, शंख चक्र गदा शोभे करी. गरुड येतो फडात कारे, नाभी नाभी म्हणे तुरे. तुका झालाशे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ, घरा आले वैकुंठ पीठ. काय व धनी, आता एवढे सगळे मंडळी जमा करून काय तुमचं भजन कीर्तन अजून संपलं नाही का? आता तरी जरा संसाराचं बघा की. अगावली, आता माझा सारा संसार संपला आहे बघ. आता एकच संसार, तो म्हणजे अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन. तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा, आणि भेटेन माहेरा आपुलिया. अवली, आता मी माझ्या माहेरला वैकुंठाला जात आहे. मी आज वैकुंठाला जात आहे. रोजच तुमचं झालंय, मी वैकुंठाला जातो, मी वैकुंठाला जातो. जावा एकदाच वैकुंठाला आणि बघा लवकर माघारी या, आपली म्हैस यायला झाली. सांगून ठेवते मी तुम्हाला. पांडुरंगा, आता माझ्या आवलीला वैकुंठ म्हणजे तू तरी समजावून सांग रे बाबा. माझ्या आवलीला वैकुंठ म्हणजे अजून काही समजलं नाही. पांडुरंग पांडुरंग. महाराज, आवली आई साहेबांना वैकुंठ म्हणजे हे अजून कायच माहित नाही हो. अहो मंबाजी बुवा, ती एक साधी संसारी गृहिणी, तिला वैकुंठ म्हणजे काय समजणार? आवली, आता मी वैकुंठाला जातो आहे, तू सार पोराबाळांचा आता बघ. सज्जन हो, आता तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आज मी वैकुंठाला जातो आहे. आता एक बघा, तुमची आमची हेच भेट आहे आणि तुम्हाला माझा राम राम आहे. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे, सकळा सांगावे विनंती माझी, माझी सकळा सांगावे विनंती माझी, माझी सकळा सांगावे विनंती माझे, माझे सकळा सांगावे विनंती माझे, माझे सकळा सांगावे विनंती माझे. वाड वेळ जाय उभा पांडुरंग, वाड वेळ जाय उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अन वेळ झाला पांडुरंग उभाशे, वड वेळ झाला
पांडुरंग उभा वाडवेळ झाला पांडुरंग वाडवेळ झाला पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला सज्जन हो, जाऊ द्या, सोडा आता मला. अहो, आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येतो या जन्म तुटी. अंतकाळी विठो आमाशी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. कुडी सहित झाला गुप्त तुका. पुंडलिका श्री ज्ञानदेव. नको 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 महाराज, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. नको महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका. नको, सोडा सोडा मला. महाराज आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका हो. खरा जाऊ नका हो. वैकुंठाला तुम्ही जाऊ नका. नका महाराज, जाऊ द्या, जाऊ द्या. आता मला राहू नका. माझा भगवान पंढराया मला बोलावतो आहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्यानं या ठिकाणी तुम्हाला बोलवलं. महाराज तुमचे हे उपकार तुमचे असणारे ही नीती आम्हाला कोण शिकवणार तुम्ही केल्यानंतर. महाराज आमचं अज्ञान आहे, ते अज्ञान तुमच्या जीवा हेतू होणार नाही. महाराज नाही, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका हो महाराज. नाही सज्जन हो, एक दिवस आपला सर्वांना हे लोक सोडून जावाच लागणार आहे. आज मी जातो आहे, उद्या तुम्हाला जावं लागणार आहे. प्रत्येकाला या जगामध्ये एक दिवस यावं लागणार आहे आणि एक दिवस या जगाचा निरोप द्यावा लागणार आहे. परंतु प्रत्येकाला येत असताना आणि जात असताना पाठीमागं आपलं नाव मात्र ठेवता येतं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमती उडे कीर्ती मागे. वार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला तो. वैकुंठा श्रीरंग बोला तो. अंत काही मी तो आम्हाशी पावला. पुढी सहित झाला गुप्त तुका. पुढी सहित झाला गुप्त तुका. सज्जन हो, जय जय ज्ञानेश्वर आता माझा माऊली. रस्ता सोडा, मला जाऊ द्या. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊल्या. जय जय ज्ञानेश्वर माऊले. जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली. जय जय ज्ञानेश्वर 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 माऊले माऊले. जय जय ज्ञानेश्वर. सोनियाचा पिंपळ द्वारे. सोनियाचा पिंपळ द्वारे. जय जय ज्ञानेश्वर माऊले. जय 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 जय.
जय अजय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माता की जय वंदे मातरम छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 सर्व कामती ग्रामस्थांचे मोठी कामती ग्रामस्थांचे खूप खूप आभार. ही चरण सेवा आपली करण्याची संधी दिली याबद्दल तुमचे सर्वांचे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळ व भजनी मंडळ सोहाळे आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. याच नाटकाचा प्रयोग येत्या म्हणजे पुढच्या मे महिन्यातल्या 30 मेला नरखेड या गावी अधिक मासाच्या सप्ताहानिमित्त होणार आहे. याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. हेच नाटक 30 मे रोजी नरखेड तालुका मोहोळ या ठिकाणी होणार आहे. पांडुरंग पांडुरंग पुंडलिका